मित्रांनो, कसा वाटला बकासूरचा धप्पा? सर्वजणांनी म्हणजे सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवले आणि घरचा साज या मैदानामध्ये पळाला. जो नंदी घेतला होता, नवीन खरेदी केलेली महाराज बुलढाण्याचा, तोच बकासूर सोबत पळाला आणि सुट्टा निकाल घेऊन गट पास केलेला आहे. सर्वांचे म्हणजे जेवढ्यांनी पण अंदाज लावलेला पायऱ्याचा, सर्वांना चुकीचं ठरवलं आणि एक मोठ्या मैदानामध्ये नवीन चेहऱ्याला मोठी संधी दिली आणि घरचीच गाडी पळवली. अतिशय चांगली गाडी पळाली. गाडीला अतिशय चांगलं स्पीड लागलेलं. सुट्टा निकाल घेतला गाडीनं. आता बघूया मित्रांनो, बकासूर वडकीच्या मैदानामध्ये सेमीसाठी पात्र झालेलं आहे. अतिशय मोठं आणि पुणे जिल्ह्यातलं एक नावाजलेलं मैदान आहे, हिंदकेसरी किताबाचं मैदान, आणि बकासूर गट पास झालेला आहे. बकासूरच्या नावाच्या बऱ्याच चिठ्ठ्या होत्या, परंतु महाराजच्या नावावरती चिठ्ठी निघालेली. त्या चिठ्ठीवरती आज बकासूर गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 2 वरून पळाला. 2-3 गाड्या झोपल्या होत्या गटामध्ये, परंतु सर्वांना माहिती होतं कोण जिंकणार, कोण सुट्टा निकाल घेणार. आणि बघूया पुढं काय होतंय. सेमीमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या जोरदार लढती होतील, कारण सगळे टॉपचे नंदी सुद्धा गटपास झालेले आहेत. मथुर मित्रांनो, मथुर सुद्धा गटपास झालेला आहे. मथुर गट क्रमांक 8 मध्ये पळाला आणि मथुरने सुद्धा सुट्टा निकाल घेऊन गट पास केलेला आहे. त्याच्यासोबत पळाला अमित भादले यांचा चिमण्या. चिमण्या आणि मथुर अतिशय तुफान वेगाने स्पीड लागला गाडीला. त्या गाडीने सुद्धा सुट्टा निकाल घेतलेला आहे. ते नंदी सुद्धा सेमीसाठी पात्र झालेले आहेत मित्रांनो. अतिशय चांगला मैदान आहे. नियोजन सुद्धा एकदम चांगलं केलेलं आहे. पल्ला लांबचा आहे, त्यामुळं जे नंदी खरंच पळतात, जे नंदींना शेवटच्या 10-20 फुटात निकाल घ्यायची सवय आहे, ते नंदी नक्कीच या मैदानामध्ये गुलालासाठी पात्र ठरतील. अतिशय चांगल्या लढती होतील. आतापर्यंत गट क्रमांक 15 पळालेले आहेत मित्रांनो, आणि अजून बरेच मोठमोठे नंदी पळायचे बाकी आहेत. आणि अर्जुन आणि राजा हिंदकेसरी जोडी आहे, ही घरची गाडी ही सुद्धा या मैदानामध्ये पळणार आहे. बऱ्याच नंदींनी घरचा पायरा केलेला आहे. आणि ओगलेवाडीचा तेजा सुद्धा मित्रांनो घरचा साज घेऊन आलेला आहेत, आणि हीच गाडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. तर बघूया मित्रांनो काय होतं या मैदानामध्ये, कोण होईल फायनलसाठी पात्र. आणि हाच महाराज आहे जी नवीन खरेदी केलेली, तो आता बकासूर सोबत पण गटपात झालेला आहे. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला? महाराज आणि बकासूर एक नंबर करतील का मथुर आणि चिमण्या एक नंबर करतील? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पुढच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा.